नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अमेरिका हा देश आता इराण विरोधात पुकारलेल्या युद्धामध्ये फसत चाललाय का, अडकत चाललाय का, हा सवाल आता फक्त भारतामधूनच नाही तर जगभरातून उपस्थित होतोय. अमेरिकेनं सुरू केलेलं हे युद्ध, त्याला कुठली स्ट्रॅटेजी नव्हती का, कुठलाही मूळ आधार नव्हता का, इस्रायलसाठी अमेरिकेनं हे युद्ध सुरू केलं का, असेही सवाल उपस्थित केले जातात. आणि याचं कारण आहे 13 दिवस इराणनं दिलेला चिवट लढा. अमेरिकेनं इराणवर हल्ला केला त्यानंतर फक्त काही तासांमध्येच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी हे मारले गेले. त्यांच्या सोबतच त्या देशातली पहिली समजली जाणारी फळी, मग ती राजकीय नेत्यांची असेल, लष्करी अधिकाऱ्यांची असेल, गुप्तचर अधिकाऱ्यांची असेल, अनेक जण त्यातले मारले गेले होते. त्यामुळे हा देश आता लवकरच कोलमडेल असं अमेरिकेला वाटलं होतं, पण गेल्या 13 दिवसात तसं काहीही झालेलं नाही. उलट इराणनं आपली सत्तेची जी एकूण गणितं होती ती तर कायम ठेवलेली आहे आणि याशिवाय आपला सर्वोच्च नेताही निवडला. ही बाब अमेरिकेच्या एवढी जिव्हारी लागली की हा नेता आम्हाला मान्य नाही, आमच्या मान्यतेशिवाय नेता आम्ही राहू देणार नाही, इतकं सांगण्यापर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पोहोचले. हे सगळं झाल्यानंतर आता सुद्धा अमेरिका अजूनही इराणच्या बाबतीमध्ये आपण काय नेमकं सिद्ध करू शकलोय हे सांगू शकत नाहीये. कारण इराणकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत, ते आपल्या विरोधात वापरतील, आपल्यावर हल्ला करतील, यासाठी आपण हल्ला केला असं अमेरिकेचं म्हणणं आहे. त्यातलं काहीही अमेरिका अजून सिद्ध करू शकलेले नाहीये. आपल्याला तिथे रेजिम चेंज करायचे, सत्ता पालट करायचंय असं अमेरिकेनं म्हटलं होतं. अयातुल्ला खामेनी यांना मारल्यानंतर सुद्धा तिथे रेजिम चेंज म्हणावं असं काहीही झालेलं नाहीये, फक्त नेतृत्व बदललेलं आहे. बाकी इराणची जी फळी जशी होती, जी रचना जशी होती ती तशीच आहे. इराणमध्ये लोक रस्त्यावर येतील आणि सत्ता उलथवून टाकतील असं म्हटलं जात होतं, तेही होताना दिसत नाहीये. इराणची लष्करी ताकदच नाहीये, इराण आपल्याला उत्तर देऊच शकत नाही असं अमेरिकेला वाटत होतं, तेही होताना दिसत नाहीये. इराणनं अत्यंत चिवटपणे अमेरिकेला लढा दिलाय. सातत्यानं इराणची आम्ही पूर्ण नौदल नष्ट करून टाकलेलं आहे, इराणला आता कुणाशीही व्यवहार करता येणार नाहीत, इराणला लष्करी बळ राहिलेलं नाहीये असं सातत्यानं अमेरिका सांगते. पण हे अमेरिका एकीकडे सांगत असताना दुसरीकडे इराणवरून आखाती देशांवर होणारे हल्ले, इराकवर होणारे हल्ले हे कुठेही थांबताना दिसत नाहीये. आता हे सगळं होत असताना अमेरिकेला यातून बाहेर पडायचं आहे का, पडायचं असेल तर मार्ग नेमका कोणता, असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. कारण हे फक्त अमेरिकेसाठीच नाही तर अवघ्या जगासाठी आता महत्त्वाचं बनलंय. कारण अवघ्या जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्थेला जर हे युद्ध जास्त काळ सुरू राहिलं तर खीळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर अमेरिकेने हे मान्य केलं की या युद्धामधून काढता पाय घेणं हे योग्य राहील, तर ते अमेरिकेसाठी नाही तर अवघ्या जगासाठी सुद्धा योग्य असेल. आणि जर तसं झालं नाही तर मात्र जगापुढे एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होईल आणि अवघं जग अमेरिकेला हे सांगू शकतं का, हा महत्त्वाचा सवाल आहे. या सगळ्याबाबत बोलूयात आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक केदार नाईक. केदार सर नमस्कार. नमस्कार. सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम आपल्या सोबत आहेत. अनिल सर नमस्कार. नमस्कार, जय हिंद. आणि निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन हितेंद्र मुतालिक आपल्या सोबत आहेत. मुतालिक सर पुन्हा एकदा स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. बरं बाम सर, आज तुमच्यापासून सुरुवात करूयात. आतापर्यंत या रिपोर्टमध्ये आम्ही जे जे काही म्हटलं त्या सगळ्याशी तुम्ही सहमत आहात का, हेच प्रश्न तुमच्याही मनात आहेत का, अमेरिका अडकत चालली असं वाटतंय का? जो अनालिसिस आपण दाखवलात हा तंतोतंत बरोबर आहे, करेक्ट आहे. कारण आपण जेव्हा पाहिलं होतं की जेव्हा लढाई सुरू झाली होती 28 फेब्रुवारीला सकाळी 9:30 वाजता फायरिंग सुरू झालं मिसाईल आणि रॉकेटनी, त्याच्यानंतर नेक्स्ट एक स्टेटमेंट आलं होतं पीट हेक्सेटचं, जो रक्षा मंत्री आहे, त्याचा सेक्रेटरी आहे, डिफेन्स सेक्रेटरी आहे. त्यांनी म्हटलं होतं की इस्रायल हल्ला करणारच होता विथ ऑर विदाउट सपोर्ट ऑफ द US. आणि तेव्हा अमेरिकेला वाटलं होतं की जर का आपण सपोर्ट नाही केलं तर आपले असेट्स जे आहेत त्याचं नुकसान होईल, तर आपण ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून भाग घेणं जरुरी आहे. आणि तेव्हा त्यांनी म्हटलं होतं क्लिअर टर्म्स की आमचे एम्स काय आहे, जे आपण आता बोललो आपल्या अनालिसिस मध्ये. त्यांचं 1 आणि 2 एम होता की कशा प्रकारे इराणची नेव्ही आणि आर्मीला संपवलं जाईल. इराण नंबर 3 इराणचं बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्राम आणि न्यूक्लिअर प्रोग्राम संपवला जाईल. आणि त्यांचं जे ऍक्सेस ऑफ रेझिस्टन्स होतं, म्हणजे जे सपोर्ट करत होतं अँटी इस्रायलसाठी, लेबनॉन असो, गाझा असो, सिरिया असो का येमेन असो, तिथल्या जितके टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहेत, जसं तिथे हिजबुल्ला आहे, हमास आहे, हुती आहेत आणि अल बशर आहेत सिरियामध्ये, हे सगळ्यांना त्यांनी सपोर्ट काढण्यासाठी एक प्रयत्न केला होता.
आणि नेहमीप्रमाणे ट्रम्प हे आपलं स्टेटमेंट देण्यामध्ये खूप बहादर आहेत. अनफॉर्च्युनेटली ते काल काय बोलले, सकाळी काय बोलले किंवा आज काय बोलले याच्यावरती काही त्यांचं सिनर्जी नसते किंवा कोऑर्डिनेशन नसतं. करेक्ट. मी म्हटलं होतं की वी हॅव अचीव्ड मच अर्लियर दॅन व्हॉट वी एक्सपेक्टेड. आधी म्हणाले की आमचं प्लॅन होता 1 ते 2 आठवड्यामध्ये आपण संपवून टाकू यांना. मग म्हणाले आमचा प्रोग्राम होता 4 ते 5 वीक्स. मग म्हणाले 7 ते 8 वीक्स. म्हणजे त्यांना स्वतःला आपलं एम काय आहे, त्यांचं एंड स्टेट काय पाहिजे हे यांना माहिती नव्हतं. हे त्यांनी जरी डिक्लेअर नाही केलं की आपण रेजिम चेंज कडे पाहतो आहे. रेजिम चेंज वॉज ऑल्सो अ एम विच वॉज त्यांनी ठरवला होता. आणि त्यांना वाटलं होतं की रेजिम पडल्याबरोबर तिथे बंड होईल, लोक रस्त्यावरती येतील आणि आपोआप तिथे सत्ता पालट होईल. असं काहीही झालं नाहीये. त्यांनी बहुतेक इराणचं जे चिवटपणा आहे त्याला त्यांनी बागेन केलं नव्हतं आणि त्याला त्यांनी वॉर गेम नव्हतं केलं. म्हणून आज स्थिती आहे जसं तुमचा आज सब्जेक्ट आपण बोलतो आहे की काय अमेरिका फसलं हे तंतोतंत बरोबर आहे. ओके. मुतालिक सर, तुम्ही नौदलामध्ये काम केलंय एवढे वर्ष आणि आता अमेरिका वारंवार सांगते, म्हणजे यातलं इराणकडून काही येत नाहीये, सातत्यानं अमेरिकाच म्हणते आज आम्ही 60 बोटी बुडवल्या, अमुक त्यांच्या समुद्राच्या तळाशी धाडल्या वगैरे वगैरे वगैरे. हे खरंच इतकं सत्य आहे का? कारण अजिबातच नौदल हाताशी नसताना जे अमेरिका आता प्रपोज करते की इराणकडे नौदलच राहिलेलं नाहीये, काहीही हाताशी नसताना इराण चिवटपणे अमेरिकेसारख्या लष्करी दृष्ट्या अत्यंत बलवान असणाऱ्या देशाला सहज तोंड देऊ शकतं? तुम्ही विचारलेला प्रश्न हा बरोबर पॉइंटेड आणि आजच्या ज्या पूर्ण स्ट्रॅटेजिक सिनारिओ मधला सगळ्यात इम्पॉर्टंट विषय आहे तो म्हणजे ज्याचा आपल्याला सुद्धा आपण इंडियाला सुद्धा एक धडा घेणं जरुरी आहे की पूर्णपणे अमेरिकन जे टास्क फोर्स आहेत ते एअरक्राफ्ट कॅरियर बेस्ड आहेत. जे बहरीन मध्ये त्यांची 5th फ्लीट बेस्ड आहे, ती बहरीन मधली 5th फ्लीट ही जगातली वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल म्हणतो आपण ती एअरक्राफ्ट कॅरियर ग्रुप तिथं तिथनं ऑपरेट करतो. आता सध्या सुद्धा 2 त्यांचे एअरक्राफ्ट ग्रुप, जेराल्ड आर फोर्ड एअरक्राफ्ट कॅरियर आणि USS अब्राहम लिंकन, हे दोन्ही मेजर एअरक्राफ्ट कॅरियर ग्रुप्स हे त्या गल्फ रिजन मध्ये पर्शिया आणि अरेबियन सी मध्ये आणि मेडिटेरेनियन मध्ये दोन्हीकडे ऑपरेट करताय. तर त्या जोरावर त्यांची इच्छा होती की आपण पर्शियन गल्फ ज्याला म्हणतो, जो एक 104 नॉटिकल माइल्सचा एक छोटासा स्ट्रेच आहे, तो आपण डॉमिनेट करू. आणि जे इराणनी प्लॅन केलं होतं, म्हणजे याला थोडंसं मी हिस्ट्रीमध्ये जाईन ज्याच्यामध्ये थोडासा मिनिटभर वेळ घेईन की इराणनी जेव्हा सदाम हुसेनची इराक कोलॅप्स झाली तेव्हा जो धडा शिकला की सेंट्रल नोडल अथॉरिटी जेव्हा डिस्ट्रॉय होती तेव्हा देश कोलॅप्स होतो. तर त्या पॅटर्न मधनं धडा शिकून त्यांनी स्वतःसाठी एक पर्टिक्युलर फ्रेमवर्क बनवलं, एक स्ट्रक्चर बनवलं ज्याच्यामध्ये त्यांनी 31 प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमस कमांड्स बनवले, ज्याच्यामध्ये की जेव्हा त्यांचे सुप्रीम लीडर म्हणजे आयतोल्ला ज्याला म्हणतात, सुप्रीम लीडर आयतोल्ला इज द हायेस्ट रिलिजियस हेड ऑफ द कंट्री, ते जेव्हा उठले तर त्या कंटिंजन्सीसाठी त्यांचं प्लॅनिंग हे तेव्हापासून 2003 पासून त्यांनी सुरू करून त्या तिन्ही या ज्या 31 प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमस काउन्सिल्स बनवल्या ज्या बेसिकली आपण म्हणतो की एक पर्टिक्युलर रिजन बेस्ड आहे. तर त्या रिजन बेस्ड असल्यामुळे त्यांचे पर्टिक्युलर कमांड जे आहेत ते पूर्णपणे इंडिपेंडेंट आहेत. ते सेंट्रली फक्त सुप्रीम लीडरच कंट्रोल करायचा आणि त्यांची स्वतःची छोट्या शिपची मिलिशिया आहे. म्हणजे अमेरिकेकडे मोठे एअरक्राफ्ट कॅरियर, मोठ्या डिस्ट्रॉयर, मोठ्या फ्रिगेट्स आणि मोठ्या एजिस क्लास या सगळ्या टेक्नॉलॉजिकली मोस्ट ऍडव्हान्स्ड शिप्स असताना इराणनी ज्या बनवल्या त्या छोट्या छोट्या मिसाईल बोट्स आणि फास्ट अटॅक क्राफ्ट, आणि त्या प्रत्येकी कंट्रोल त्यांचा हा इंडिव्हिज्युअल छोट्या छोट्या प्रोव्हिन्शियल कमांड्सकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर जो सेंट्रल कंट्रोल आहे तो अजून सुद्धा नाही आहे. ते इंडिपेंडेंटली ऑपरेट करू शकतात. म्हणजे त्यांच्या 31 मधल्या एखाद्या कमांडने ठरवलं की मी कतारला किंवा बहरीनला टार्गेट करू आणि त्यांच्याशी मी रिझॉल्व्ह करू, तर त्यांचा रिलेटिव्हली सेंट्रल त्यांच्यावर कंट्रोल फार कमी आहे. बाकी जसं अमेरिकेत ह्याच्यात एक्झिस्ट होतं. त्यामुळे त्या स्ट्रक्चरला एकदा समजल्यानंतर आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये जे मिसकॅल्क्युलेशन थोड्या बहुत झालंय हे कॅल्क्युलेशन हे मेजरली ह्याच्यामुळे झालंय की त्या मिलिशियसना तुम्ही जर 300 छोट्या फास्ट अटॅक क्राफ्टला डिस्ट्रॉय केलं, अमेरिका जे म्हणते ते ऍक्च्युली सत्य आहे की आम्ही खूप डिस्ट्रॉय केलं, पण त्या डिस्ट्रॉय करताना किती तुम्ही मारले सैनिक. म्हणजे तुम्ही जे 19 लाखाचे जे इराणियन ड्रोन्स आहेत त्याला तुम्ही $1.4 मिलियन पेट्रियट मिसाईल किंवा $4 मिलियन पेट्रियट मिसाईलनी
1 किंवा 10 किंवा 20 जरी मारल्या तरी त्याचा इफेक्टिव्हली ऑन ग्राउंड इफेक्ट हा फार कमी येतो. आणि तेच कॅल्क्युलेशन आता पूर्णपणे अमेरिकेला भोवतोय. म्हणजे फ्रुगल वॉर, म्हणजे स्वस्तातल्या स्वस्तात लढाई कशी करायची हे इराणने अगोदरच ठरवलं होतं आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला वॉरवर दिसतोय. त्यामुळे जेव्हा स्टेटमेंट्स आपण इराणकडनं तर बेसिकली काही काहीच स्टेटमेंट येत नाहीयेत. त्यांचं सेंट्रल कमांड एक्झिस्ट होत नाही. त्यांचे फॉरेन मिनिस्टर किंवा त्यांचे प्रेसिडेंट जे पेजेस्कियन आहेत ते जेव्हा बोलतात तेव्हा ते फक्त बोलू शकतात, पण दे डोंट हॅव दॅट. म्हणजे आपल्या इथं प्रेसिडेंट कसा सुप्रीम कमांडर ऑफ आर्म फोर्सेस असतो तसं त्यांच्या केसमध्ये फक्त आयतुल्ला होते. त्यांच्या पार्लमेंटला किंवा त्यांचे मिलिटरी चीफ जे होते ते आता ठीक. पर्टिक्युलर त्या अटॅकमध्ये 28 फेब्रुवारीच्या अटॅकमध्ये ते ऑलरेडी त्यांनी ऑलरेडी खतम केलंय. त्यामुळं सेंट्रल कमांड हा असं तसा सध्या एक्झिस्ट होत नाहीये. बर. केदार नाईक सर, मला तुमच्यासाठी जरा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर युद्ध 3 देशांमध्ये सुरू झालं. एका बाजूला इराण होतं, दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि इस्रायल होतं. अमेरिका आणि इस्रायलची तुलना जरी करू शकत नसलो तरी अनेक देशांच्या तुलनेमध्ये इस्रायलचं लष्करी सामर्थ्य हे मोठं आहे. पण युद्ध जसं जसं पुढे जात गेलं तसतसं इस्रायल जणू काही चित्रात आहे की नाही असं वाटण्या इतपत इस्रायलची चर्चा जगभरातल्या माध्यमांमध्ये असेल, लोकांमध्ये असेल, कमी व्हायला लागली. इस्रायलचा काय नेमका रोल आहे आता या युद्धामध्ये? आणि सगळ्यात महत्वाचं की जर एक जो नॅरेटिव्ह आहे की इस्रायलसाठी अमेरिका या युद्धामध्ये उतरलेली आहे, तर मग इस्रायलसाठी अमेरिकेला इस्रायल इतकं महत्वाचं काय आहे की अमेरिका इस्रायलसाठी एका युद्धामध्ये उतरू शकते? नक्कीच. तर आता असं वाटतंय की अमेरिका इस्रायलसाठीच या युद्धात उतरली. त्यांचे सेल्फ स्टेटेड गोल्स वेगळे आहेत. पण त्यासाठी आपण काही गोष्टी मागे बघितल्या पाहिजेत. इस्रायलला जे इराण आहे, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण, हे एक एक्झिस्टेन्शियल थ्रेट वाटतं. आणि त्यांनी सुरुवातीपासून असा एक ऑप्शन किंवा असा एक व्हिटो स्वतःकडे ठेवलेला आहे की कुठल्याही रिजनल पॉवरनी जर न्यूक्लिअर वेपन्स डेव्हलप करायला घेतली तर इस्रायल विल एसेन्शियली लोकेटेड ॲज एक्झिस्टेन्शियल थ्रेट अँड विल एलिमिनेटेड विथ ऑल इट्स माइट. सो विथ युनायटेड स्टेट्स और विदाउट युनायटेड स्टेट्स इस्रायल इज गोना एक्सरसाइज दॅट ऑप्शन. त्याच्यामध्ये 7 ऑक्टोबर 2023ला ज्यावेळेस हमासने तो जो निर्घृण किंवा नृशंस हल्ला, जो टेररिस्ट हल्ला इस्रायलवर चढवला, तर इस्रायल सॉ अन ऑपॉर्च्युनिटी इन दॅट अटॅक. सो त्यांनी तो अटॅक स्वतःच्या अग्रेसिव्ह एक्सपान्शनिझमला लेजिटिमाइज करण्यासाठी वापरला. आणि त्यांनी, म्हणजे आता आपण जेवढं निगेटिव्ह पिक्चर पोर्ट्रे करतोय अमेरिका आणि इट्स अलायसाठी, तर ते तितकं नाहीये. तर इस्रायल एलिमिनेटेड. सो इस्रायलने एक ठरवलं की 7 ऑक्टोबर 2023 साठी जे कोणी लोक जबाबदार आहेत त्यांना आम्ही यमसदनी पाठवणार. आणि तर मग त्याचे सर्वोच्च रिस्पॉन्सिबल म्हणून आणि एनेबलर म्हणून त्यांनी खामेनींना मारलं, अशाही एका पद्धतीने त्याची पाठराखण करण्यात आली. दुसरी एक गोष्ट म्हणजे की इस्रायलची डेमोक्रेसी ही मुळात डोमेस्टिकली खूप अनस्टेबल आहे आणि नेतान्याहू इज फेसिंग मेनी चार्जेस. आणि जेवढे हे अग्रेसिव्ह अटॅक्स चालू आहेत, जेवढे टेररिस्ट अटॅक्स चालू आहेत, दॅट मेक्स हिम इव्हेड दी डोमेस्टिक रिस्पॉन्सिबिलिटी, की आपल्याला उत्तरदायित्व, म्हणजे त्यांना स्वतःची पॉवर कंटिन्यू करण्यासाठी त्याचा एक फायदा आहे. तिसरी गोष्ट, अमेरिका इतकं का अवलंबून आहे, तर ज्यू लॉबीचं किंवा इस्रायल लॉबीचं जे डॉमिनन्स आहे, म्हणजे इनफॅक्ट अमेरिकेचे हार्वर्डचे 2 लिडिंग इंटरनॅशनल रिलेशनचे प्रोफेसर स्टीफन एम वॉल्ट अँड जॉन मर्शायमर, तर त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, म्हणजे मोठा ग्रंथ आहे, की द रोल ऑफ इस्रायल लॉबी अँड युएस फॉरेन पॉलिसी. आणि त्याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे की इराक वॉरसाठी ह्या इस्रायल लॉबीचं प्रेशर कसं आवश्यक होतं, आणि तेही पण म्हणजे सद्दाम हुसेन त्यांच्या विरोधात होता म्हणून. आणि त्यांनी किंबहुना अमेरिकन रिअलिस्टनी, जे सहसा ऑफेन्सिव्ह रिअलिस्ट आहेत, तर त्यांनी एक न्यूयॉर्क टाइम्स मध्ये मोठी ऍड काढली होती की हे जे इराक वॉर आहे ते अमेरिकेच्या कुठल्याही नॅशनल इंटरेस्टला सपोर्ट करत. आता ते बघण्यासाठी अमेरिकन लोक का सपोर्ट करतात, एक तर म्हणजे इस्रायली लॉबिंग, दुसरं म्हणजे की जूनचं असणारं तिथलं प्रेशर, तिसरी एक गोष्ट म्हणजे की अमेरिकेतल्या ख्रिश्चन कॉन्झर्वेटिझम मध्येही अमेरिकेतलं एक ख्रिश्चन झायनिझम नावाचा प्रकार आहे. त्यांचं असं म्हणणं की ते ओल्ड टेस्टामेंटवर जास्त बिलीव्ह करतात, नॉट की न्यू टेस्टामेंट. आणि ओल्ड टेस्टामेंट नुसार असं म्हणणं की दी जूज आर चोजन पीपल अँड लाईक अनलेस अँड अंटिल जूज हॅव इस्रायल अँड दे रूल ओव्हर इस्रायल, देर इज सेकंड कमिंग ऑफ ख्राइस्ट, जे येशू ख्रिस्ताचं जे पुनरागमन होणार आहे ते जर जूनकडे इस्रायल नसेल तर ते होणार नाही, अशा गोष्टींवर ते विश्वास ठेवतात. आणि या ख्रिश्चन झायनिस्ट लोकांचं सध्या अमेरिकेच्या राजकारणावर वजन आहे, तगडं वजन आहे. मार्को रुबियोला त्याच्यातलं म्हणण्यात येतं. अमेरिकेचे जे इस्रायल मधले अँबॅसेडर माईक हुकाबी ते त्यातलेच आहेत. सिनेटर टेड क्रूज अँड लिंडसी ग्रॅहम हे त्यातलेच धरता येतात. तर अमेरिकेतला जो ख्रिश्चन कॉन्झर्वेटिझम आहे, टकल कार्सन असेल किंवा जेडी वान्स असतील जे त्यांचे उपाध्यक्ष आहेत, तर ते थोडे मागे पडताना दिसत आहेत. आणि हे ख्रिश्चन झायनिस्ट सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर दे आर कॉलिंग शॉट्स. तर हे एक आपल्याला अलाइनमेंट आता बघायला मिळते.
बट डेफिनेटली की अमेरिकेचे यातनं काही स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट साध्य होणार का नाही. बट इस्रायलला की जे डिप्लिशन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ इरान्स न्यूक्लिअर प्रोग्राम आहे, तर त्यांनी मागच्या वर्षी मिडनाईट हॅमरमध्ये की जे 12 डेज वॉर आता ज्याला म्हणण्यात येतं, तर इराणने साधारणपणे 408 किलो, इस्रायलची इंटेलिजन्सची टिप आहे की 408 किलो युरेनियम हे 60% एनरिच केलंय. आणि तुम्हाला जर एनर्जी बनवायचं असेल तर 3.5%, 3.6% एनरिचमेंट पुरेशी असते. पण हे 60% एनरिच युरेनियम, आणि जर तुम्ही ते 20% अजून त्याला केलं म्हणजे 80% हायली एनरिच झालं, तर दे कुड इझिली डेव्हलप अ बॉम्ब. तर इस्रायल विल डेफिनेटली अँड कंटिन्युअसली ट्रॅक इट्स एबिलिटी टू मेक बॉम्ब, आणि ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते अनायलेट करणं त्यांचं बघेलच. आणि त्यात अमेरिका उतरली तर ते अजून इस्रायलचं म्हणजे इट वॉज केक फॉर फॉर देम. तुम्ही ते 7 ऑक्टोबर पासून जे सांगितलं ते इथपर्यंतचं, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा समावेश आहे. म्हणजे अमेरिकेच्या पॉलिटिकल गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे, इस्रायलला जे काय हवंय त्याचा समावेश आहे, आणि अर्थात न्यूक्लिअरची जी थ्रेट, न्यूक्लिअर वेपन्सची जी थ्रेट दाखवली जाते वारंवार की न्यूक्लिअर वेपन्स इराणनं बनवलेले आहेत आणि त्याचा ते वापर करू शकतात, त्याचाही मुद्दा आहे. बाम सर, आता मुद्दा असा आहे की अमेरिकेची आणि इस्रायलची जी काही परिस्थिती आहे ती जाणून घेतली, पण इराणमध्ये काय चाललंय याचा जगाला काही पत्ता लागत नाहीये. म्हणजे एकीकडे असं सांगितलं जात आहे की इराणमधले लोक जर उतरले रस्त्यावर तर आम्ही त्यांनी, म्हणजे अगदी ते पहलवींचे जे कोण वंशज आहेत ज्यांना असं वाटतंय की आता ही सत्ता आपल्याला मिळेल, तेही सांगतात की तुम्ही तयार राहा, आम्ही येतो म्हणून. तर इराणमध्ये पुन्हा एकदा क्रांती घडवून आणणं किंवा इराणमध्ये पुन्हा एकदा बंड घडवून आणणं, लोकांनी सत्तेच्या विरोधात रस्त्यावर उतरणं, यासाठीचे जे प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न जर जास्त प्रमाणात दिसले तर कदाचित या युद्धाचा, म्हणजे जो अवकाशातनं चाललेलं युद्ध आहे त्याचा भर कमी होऊ शकेल, कारण तो कमी झाल्याशिवाय तर लोक रस्त्यावर येणार नाहीत. माझं एक खूप ठाम मत आहे की युद्ध हे कुठल्याही समस्येचं कधीच समाधान होऊ शकत नाही. राईट. आणि तो त्याचा तोडगा नाही. तोडगा नेहमी डिप्लोमॅसी किंवा कूटनीतीने आणि बोलण्याने किंवा एकमेकाशी डिस्कस केल्यानंतर होतो. आपण आता तुम्ही म्हणाला की इराणमध्ये काय पोझिशन आहे, आपण जर का दोन्हीकडचे लेवल्स पाहिले, एकीकडे इस्रायल आणि युएस कडे, तर युएस मध्ये पण खूप प्रेशर वाढत आहे वॉशिंग्टन वरती, आणि ते म्हणतात की आम्हाला ओपन हिअरिंग पाहिजे, वॉर गोल्स तुम्ही काय निश्चित केले होते आणि तुम्ही काय अचीव्ह केले. सिमिलरली जो एक्सपेक्टेशन होतं आणि जे पॉसिबली त्यांनी वॉर गेमिंग केलं होतं आणि त्यांना वाटलं होतं की जेव्हा रिजीम फॉल होईल किंवा सत्ता फॉल होईल तेव्हा खूप मोठं बंड होईल, कारण हे जानेवारी पासून चालू होतं, करेक्शन ऑक्टोबर पासून चालू होतं, आणि खूप जबरदस्त प्रमाणे इराणनी ह्याला हाणून पाडलं होतं. आजही तिथल्या पोलीस चीफचा जो स्टेटमेंट आहे, अहमद रदान म्हणून आहे, त्यांनी म्हटलंय की जे कोणी रस्त्यावरती येतील किंवा प्रोटेस्ट करतील दे विल बी ट्रीटेड ॲज एनिमी. तर इराणमध्ये पण खूप आयर्न फिस्ट घेऊन तिथलं रेजिम जे आहे ते कंट्रोल करताय, कारण त्यांनी जर का थोडं पण दाखवलं असं की आम्ही कमजोर आहोत किंवा आम्ही मागे पडलोय. फॉर एक्झाम्पल मुस्तफा अयातुल्ला खमेनीला पण आता त्यांनी नॉमिनेट केलं आहे, पण त्याचं कुठे नाव निशाण नाहीये, त्याचा कुठे इंटरव्ह्यू नाहीये, त्याचे फक्त फोटो दिसतात, आणि अनकन्फर्म रिपोर्ट्स म्हणतात की तो पण हेविली इंजर्ड आहे. त्याच्या हाताला, त्याच्या छातीमध्ये आणि त्याच्या शोल्डर्स मध्ये इंजुरी झाली आहे, आणि पॉसिबली ही इज ऍडमिटेड इन हॉस्पिटल. त्याच्यामुळे ऍक्च्युली इराणला कोण रन करताय हे आता कळत नाहीये. आपण त्याचं प्रेसिडेंट जे आहेत मसूद पेस्किशियान यांनी एक स्टेटमेंट पण दिली आहे आणि सांगितलंय की आम्हाला सीज फायर किंवा वाटाघाटी करणं आमच्या एजेंडामध्ये बिलकुल नाहीये. आणि हे बहुतेक अमेरिकेने कम्प्लिटली इग्नोर केलं होतं की असं काही होईल. त्यांना वाटलं होतं की इट विल बी अ केक वॉक, आपण पुढे जाऊ. आणि इराणमध्ये हालत खराब आहे, कारण 1300च्या वरती लोक मारले गेलेले आहेत, त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर खराब कोलमडलेलं आहे, त्यांचं नेव्ही, त्यांची आर्मी पुष्कळ, त्यांचं स्ट्रेंथ कमी झाली आहे. आणि जसं केदार म्हणत होते की मिडनाईट हॅमर नंतर आपण याच्यामध्ये 2 सिमिलॅरिटीज पाहिल्या पाहिजे. तेव्हा पण मिडनाईट हॅमर जेव्हा झालं होतं 13 जूनला 12 डे वॉर आपण म्हणतो, हे सगळे जे तथ्य मांडले जात आहेत, लॉजिक दिले जात आहेत, कारण दिले जात आहेत, तेव्हा पण त्यांनी तेच कारण दिली होती आणि सांगितलं होतं की इस्रायलचं करेक्शन, इराणचं न्यूक्लिअर पॉवर, त्यांचं बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्राम हा कम्प्लिटली संपवण्यात आला आहे. आणि तेव्हा इराणनी एक्सेप्ट केलं होतं की आम्ही एनरिचमेंट शॉर्ट ऑफ अ न्यूक्लिअर वेपन पर्यंत आम्हाला न्यायचं आहे फॉर पीसफुल युजेस. पण इस्रायलला माहिती होतं की हे असं कधीच होणार नाही, आणि इस्रायल वॉज नॉट
ऍक्च्युअली वरिड अबाउट न्यूक्लिअर डील. ते त्यांना जास्ती काळजी होती इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल हा प्रोग्राम त्यांना नको होता, जो इराणने म्हटलं होतं की ह्याच्यावरती काही वाटाघाटी होणार नाही, आम्ही फक्त न्यूक्लिअर डील बद्दल बोलू. त्यांचं कायमच हे म्हणणं होतं की आम्ही जे काही करतोय की ते फक्त सिव्हिलियनसाठी जे काही वापरायला लागेल, सिव्हिल पर्पजसाठी जे वापरायला लागेल तेवढंच असेल, आम्ही लष्करी वापरासाठीचं कुठलंही तयार करणार नाही आहोत हत्यार, असं फतवा पण मला वाटतं आयतुल्ला खमेनींनी त्याच्या बाबतीत काढलेला होता, जो अजूनही लागू आहे. अर्थात ते सगळं तसंच्या तसं होतंय की नाही हे इराणमध्ये जाऊन त्याची पडताळणी झालेली नसल्यामुळं दोन्ही बाजू अजूनही तितक्याच व्हॅलिड आहेत की त्यांचं म्हणणं आहे की तयार केलं आणि यांचं म्हणणं आहे आम्ही नाही तयार केलेलं आहे. आणि याच्यातला मधला मार्ग किंवा यातलं खरं उत्तर अजूनही जगात कुठली यंत्रणा सुद्धा देऊ शकलेली नाही किंवा कुठली व्यवस्था सुद्धा आतापर्यंत देऊ शकली नाही. मुतालिक सर, आता आणखीन एक प्रश्न आहे या सगळ्यामधला की जग या सगळ्यामध्ये कसं बाधित होतंय, तर जग बाधित होतंय ते होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे. आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीला इराणच्या ताब्यातनं मोकळं करणं किंवा तिथं आपण तिथपर्यंत पोहोचणं हे अमेरिकेला अजूनही जमलेलं नाही आणि जगाला आता त्याच्या झळा सोसाव्या लागतायत. होर्मुझच्या सामुद्रधुनीपर्यंत अमेरिका न पोहोचू शकणं, त्यांना होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी न करता येणं, हेही या युद्धातलं अमेरिकेचं अपयश म्हणायचं. आपण जेव्हा पर्शियन गल्फला जर जॉग्राफिकली बघितलं तर तो एक 104 नॉटिकल माइल्सचा एक छोटा चॅनल आहे. करेक्ट. आणि तो जो चोक पॉइंट येतो, जे गल्फ ऑफ ओमान आणि म्हणजे पर्शियन गल्फ मधला जो एक चोक पॉइंट आहे, जो ओमान आणि इराणच्या मधला आहे, तो एक 21 नॉटिकल माइलचा जो पूर्णपणे एक कैचीत पकडल्यावर आपण म्हणतो ना खिंडीत पकडणं, तो तशा टाईपचा एक हे आहे. त्या टाईपचे जे त्याच्यावर तुम्ही जे फोर्सेस यूज करता, आता जसं आपला डिस्कशन मध्ये आलेलं आहे की त्यांची नेव्ही ही पूर्णपणे डिस्ट्रॉय झाली आणि त्यांचा एअरफोर्स आणि आर्मी हे त्याच्या कॅपेबिलिटी डिग्रेड झाले, हे सगळ्यांना माहित आहे. पण मेन इराणनी काय केलंय, इराणनी जे त्यांचे इस्लामिक फोर्सेस म्हणजे त्यांचे IRGC ज्याला म्हणतात, इस्लामिक रिपब्लिकन गार्ड कोर, जे बनवलं, जे पॅरलल टू दी आर्म फोर्सेस, आणि त्याची स्वतःची नेव्ही आहे, त्यांची स्वतःची एअरफोर्स आहे आणि ते ऑटोनॉमस आहे. तर त्यांच्या कॅपेबिलिटी ह्या डिग्रेड झालेल्या नाहीयेत, त्यांच्या बऱ्यापैकी त्या अवेलेबल आहेत आणि त्यांच्या ज्या जरुरती आहेत पर्शियन गल्फमध्ये, त्यामुळे त्यांनी तो चोक पॉइंट हा दाबून ठेवणं त्यांच्या दृष्टीने खूप इझी आहे. कारण आपण जेव्हा बघतो एखादा सिव्हिलियन कुणीही माणूस, आपण रोडवर जाताना जर आपल्याला कुणी चाकू घेऊन जरी धमकी दिली, त्याला गन घ्यायची सुद्धा जरूर नाहीये. तशा टाईपमध्ये पर्शियन गल्फमध्ये जरी एअरक्राफ्ट कॅरियर फोर्स घेऊन युएसला एंटर करणं मुश्किल आहे, इव्हन मोठ्या शिप्स घेऊन एंटर करणं मुश्किल आहे. आणि आपल्याला जे दिसतंय ते बेसिकली असं दिसतंय की त्याच्यामध्ये इराणियन जो कंट्रोल किंवा चोखोल्ड आहे तो एक स्ट्रॉंग आहे सध्या, आणि तो अजूनही मोडून काढणं जमलेलं नाहीये. नाईक सर, शेवटची कमेंट, वेळ संपली आहे. ओके, आपल्याला यामध्ये थोडे ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह बघावे लागतील की जरी त्याचे अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस या वॉरचे बघावे लागतील. इट इज बेसिकली रिड्रॉइंग द बॅलन्स ऑफ पॉवर इन वेस्ट एशिया. सेकंड, इट इज फ्रीइंग अप दी जिओ स्ट्रॅटेजिक बँडविड्थ फॉर अमेरिकाज मोर एन्टँगलमेंट इन एशिया पॅसिफिक. त्यांना वेस्ट एशियामध्ये गुंतून पडायचं नाहीये. तिसरं एक म्हणजे की दे वॉन्ट टू थ्रेटन दी चायना ऑइल सप्लाय चेन्स ॲज चायना इज थ्रेटनिंग दी अदर क्रिटिकल मिनरल्स ऑइल सप्लाय चेन. त्याच्यानंतर अजून एक म्हणता येईल की दे आर रिअसर्टिंग or that is reassertion of petrodollar. व्हेनेझुएला आणि इराण हे दोघंही स्थानिक करन्सीमध्ये तुम्ही करू नका, जे काय असेल ते फक्त डॉलर मधनच झालं पाहिजे. एक्झॅक्टली. आणि अजून एक असं म्हणता येईल की इराण जे कंटिन्युअस ड्रोन सप्लाय करतंय रशियाला टू बी फायर्ड ऑन युक्रेन, तर त्यांना तेही कंटेन करायचे आहेत. आणि अजून एक असं म्हणता येईल की इराणमध्ये जर रेजिम चेंज झाला आणि देन इराण ऑइल इज सस्टेनेबली रिलीज्ड इन लेजिटिमेट चॅनल्स, तर क्रूड ऑइलची किंमत अजून पडेल आणि विच विल ऍक्च्युअली रिड्यूस रशियाज फायटिंग पॉवर. तर या सर्व गोष्टींच्या परिप्रेक्षातनं म्हणजे की आपल्याला आता एक पॅन म्हणजे त्याचा एक ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह आपल्याला त्या ह्याच्यातनं आणावं लागेल. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सौदी अरेबिया आणि इराण स्वतःचे एक अप्रोचमेंट करत होते. 2023 मध्ये तशी बोलणी सुरू झाली होती. 2023 मध्ये त्या हमासवर जी इस्रायलने ऍक्शन केली त्याच्यावरनं अल जझीरा आणि बाकी लोकांनी त्याच्यावर प्रचंड टीका केली आहे. इस्रायलसाठी अल जझीरा आणि कतर ह्या सेम गोष्टी आहेत. इस्रायलने 2025 मध्ये कतरवर अटॅक करून काही टेररिस्ट लोकांना मारलेलं आहे. त्यामुळे अशी एक भीती होती की अमेरिकेचे जे रिजनल अलाइज आहेत की त्यांच्यामध्ये युद्धाला तोंड फुटेल का. आणि जे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली जो एक अब्राहम अकॉर्ड झाला होता ज्याच्यामध्ये अरब राष्ट्र आणि इस्रायल यांच्यामध्ये एक वाक्यता होती, तर ती कदाचित मागे मागे पडेल का. तर आता परत ही वॉर सारख्या एका ब्लंट टूलनी ही परत एक ती अलायन्स परत
टेम्पररी का होईना, टॅक्टिकली का होईना, ती परत गुंफण्यामध्ये अमेरिकेला यश म्हणजे आलेले आहे. जिओपॉलिटिकल रिलेशनशिप, जिओपॉलिटिकल अलायन्सेस आणि त्याच्यासोबत असणारं ऑइलचं गणित, डॉलरचं गणित, म्हणजे एकीकडे जिओपॉलिटिकल गोष्टी आहेत आणि दुसरीकडे अर्थव्यवस्था आहे, आर्थिक गणित आहेत. या सगळ्याची एकत्र सांगड घातलेली आहे आणि प्रत्येकाची याच्यातली उद्दिष्ट वेगवेगळी आहेत. अर्थात अमेरिका जी उद्दिष्ट ठेवून उतरलेली आहे ती सगळी उद्दिष्ट पूर्ण होत आहेत का किंवा नजीकच्या काळामध्ये ती पूर्ण होऊ शकणार आहेत का, या संदर्भात 13 दिवसांनंतर तर एक भलं मोठं प्रश्नचिन्हच आता कायम आहे. हे युद्ध नेमकं कोणत्या दिशेला जाईल याची अगदी ठळक दिशा आता कुणी सांगू शकत नाहीये, कारण आपण अशा वळणावर उभे आहोत की जिथून कुठलंही उत्तर सहज मिळणार नाहीये. फक्त आपण अपेक्षा सगळेजण असं करू शकतो की कमीत कमी मनुष्यहानी होऊन, कमीत कमी वित्तहानी होऊन हे सगळं लवकर थांबू देत, जगामध्ये शांतता नांदू देत, ही अपेक्षा आपण करू शकतो. आणि जगाचं जे नुकसान सध्या सुरू आहे ते लवकरात लवकर थांबू दे ही अपेक्षा करू शकतो. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा जय महाराष्ट्र.